दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, हा. सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. मंडप डेकोरेशन व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. मी आर्मीत आहे. संगमनेर येथील स्टेडियमवर आमचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आम्हाला मंडप हवाय असं म्हणत व्यवहार केला आणि ठरलेली रक्कम अदा करण्यासाठी फोनपे नंबर मागितला. तर काही समजण्याच्या आतच मंडप व्यावसायिकाचे 35,000 रुपये बँक खात्यातून गायब झाले. ही धक्कादायक गोष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुंडी येथील मोहम्मद जाफर पटेल यांच्यासोबत घडली आहे. पटेल हे कुरकुंडी येथील रहिवासी असून शेतीला जोडधंदा म्हणून ते मंडप आणि लाईट डेकोरेशनचा व्यवसाय करतात. त्यांना शिवकुमार नामक व्यक्तीचा फोन आला आणि तो म्हणाला की मी आर्मीत आहे. आमचा संगमनेर येथील स्टेडियमवर कार्यक्रम आहे. त्यासाठी आम्हाला मंडप हवाय असं सांगून ठराविक रकमेला व्यवहार केला. पटेल यांच्याकडे काही सामान कमी असल्यामुळे त्यांनी आळेफाटा येथून 7,000 रुपये देऊन भाड्यानं सामान आणलं. तर इकडून शिवकुमार नामक व्यक्ती सारखा फोन करत होता की लवकर या, सामान भरलेल्या गाडीचे फोटो टाका. पटेल यांनी गाडीचे फोटो पाठवल्यानंतर त्यांना ठरलेली रक्कम देण्यासाठी फोनपे नंबर मागितला. पटेल यांनी फोनपे नंबर दिला, मात्र काही समजण्याच्या आतमध्येच पटेल यांच्या बँक खात्यातून 35,000 रुपये कट झाले आणि भाड्यानं आणलेल्या सामानाचे 7,000 रुपये असा एकूण 42,000 रुपयांचा फटका पटेल यांना या ऑनलाईन फसवणुकीतून बसलाय, अशी माहिती शाहरुख शेख यांनी दिली आहे. माझं नाव शाहरुख रशीद शेख, मी राहणार घारगाव. तर मला आज दुपारी जस्ट डायलच्या थ्रू एक नंबरवरून एक कॉल आला. त्या माणसाचं नाव होतं शिवकुमार. तो आर्मी ऑफिसर असा भासवत होता स्वतःला समोरून. तर त्यांनी सांगितलं का मला मंडप वगैरे साऊंड वगैरे पाहिजे. तर मी आमचे नातेवाईक असलेले श्री मोहम्मद पटेल राहणार कुरकुंडी यांचा नंबर दिला. त्यांचा मंडपचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांचा नंबर दिला. तर त्या माणसांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का आम्हाला आमचा मिलिटरीचा कार्यक्रम आहे संगमनेर स्टेडियमवर, तर आम्हाला तिथे तुमचा मंडप, खुर्च्या वगैरे या सगळ्या गोष्टी तिथं पाहिजेत, तर तुम्ही ते आम्हाला उपलब्ध करून द्या. तर यांनी मोहम्मद शेख यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून त्यांच्याशी काय व्यवसायासंबंधी बातचीत करून खुर्च्या, टेबल, साऊंड वगैरे, मंडप 60x100 यांचा सगळ्यांचा मंडप हा सगळा गाडी भरून त्यांना व्हॉट्सअपवर आमची गाडी निघाली आहे, मागून पुढून पूर्ण गाडीचे फोटो वगैरे, गाडी भरलेलेचे फोटो मागवण्यात आले त्यांच्याकडून. आणि हे संगमनेर तेथे पोचले. तर संगमनेर तेथे पोचले असता त्यांनी सांगितलं की तुमच्या गाडीचा गेट पास काढायचा आहे, आमच्या आर्मीचा रूल आहे. तर त्या गेट पाससाठी यांनी परत गाडीचे फोटो टाकले का आमची गाडी इथं भरून आलेली आहे. तर त्यांनी अजून ॲडिशनल सामान म्हणून अजून खुर्च्या लागत आहेत, तर ते खुर्च्या पण लागतील आम्हाला म्हणून मोहम्मद शेख यांनी आळेफाटा इथून भाड्यातत्वावर त्यांनी त्या खुर्च्या आणल्या. त्याच्यात त्यांनी 7,000 रुपये त्याला भाड्यातत्वावर दिले आळेफाट्यावाल्याला. तर ह्या सगळ्या खुर्च्या, मंडप वगैरे सगळे सामान घेऊन हे संगमनेर येथे पोहोचले. त्या संगमनेर येथे पोहोचले असता ते म्हणे का तुम्हाला आम्ही ॲडव्हान्स पाठवतो. तर हे म्हणे का ठीक आहे, आता गाडी आली तर द्या पाठवून ॲडव्हान्स. तर यांनी सांगितलं त्यांना का माझ्या ह्या नंबरवर ॲडव्हान्स नाही पाठवता येणार, तर मला घरी माझ्या जो मुलीचा नंबर आहे, माझ्या मुलीकडे नंबर आहे, तो त्याच्यावर तुम्ही ॲडव्हान्स टाका. तर त्या माणसाने आधी त्याच्यावर 5 रुपये टाकले घरच्या नंबरवर. तर त्या घरच्या नंबरवर 5 रुपये टाकले असता त्या माणसाने परत 10 रुपये रिटर्न केले का ठीक आहे व्यवहार होतोय म्हणून. तर यांना पण विश्वास पटला घरच्यांना का ठीक आहे आता आपण त्यांचा ॲडव्हान्स येईल. तर त्या माणसाने एक QR पाठवला, जो QR सेट होता 15,000वर. तर 15,000वर सेट होता. तर आता घरच्या माणसांचा भोळ्या बाबड्यांचा स्वभाव, तर त्यांनी तो QR स्कॅन करून 15,000 रुपये त्याच्यावरती रक्कम आली. तर त्या रक्कमेवर त्यांनी ते पाठवून दिलं. तर ठीक आहे, ते प्रोसेसिंगला पडलं असं भासून त्या माणसाने म्हणले का आमचं तुम्हाला 15,000 रुपये रिटर्न येतील. तर आणि त्यासाठी आम्ही इकडून 15,000 पाठवलं, पण ते असं दाखवलं का प्रोसेसिंगला पडले. तर प्रोसेसिंगला पडलं असलं ते अजून म्हणले का आर्मीचा रूल आहे 20,000च्या आत रक्कम असेल तर ते पुढं पैसे जात नाही, त्याच्यामुळे तुम्ही अजून 20,000 रुपये टाका. तर त्या 20,000 रुपये टाकले. परत एक स्कॅन टाकला, तर त्याच्यात यांनी 20,000 रुपये त्या माणसाला परत पाठवले. तर असे टोटल 35,000 आणि प्लस या आळेफाट्याला भाडेतत्वावर ज्या खुर्च्या आणल्या होत्या त्यांना 7,000 रुपये, असे टोटल यांचे 42,000 रुपये, 42,839 रुपये यांचे त्या ऑनलाईन फ्रॉडवाल्यांनी यांच्याकडून उकळून घेतले आहेत. तर ह्या ऑनलाईन फ्रॉडवाल्यांचं असं झालं आहे आजकाल का समजा आर्मीवाला असा हा माणूस भासून आता
एक भारतीय असल्यामुळं आर्मीवाल्यांची जी आपलं मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे, त्याच्यामुळं आर्मीवाला आहे फसवू शकत नाही. आणि प्लस संगमनेर स्टेडियमचं नाव घेतलं आहे, तर संगमनेर स्टेडियमवाल्यांचं हे तिथं असले म्हणून यांनी त्यांना एवढे पैसे पाठवले. पण त्यानंतर त्याला कॉल लावले असता त्याचा कॉल बंद येतो आहे. त्याच्यानंतर त्याला परत कॉल लावले तर यांचे सगळ्यांचे दोघांचे नंबर ब्लॉक लिस्टला टाकून दिलेत. तर ही घटना घडली आज. तर यांच्याबरोबर मोहम्मद शेख जे पटेल मंडप आणि साऊंड यांचा हा एक व्यवसाय आहे. तर यांच्याबरोबर हा ऑनलाईन फ्रॉड आज झालेला आहे. तर 42,839 रुपयाचा टोटल आज हातावर पोट असणाऱ्यांचा एवढा मोठा फ्रॉड म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ग्रामीण भागात आर्मीच्या नावाखाली किंवा असे ऑनलाईन फ्रॉड खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत. तर रोज सरकार आपल्याला फोनवर किंवा एखाद्याला फोन लावला असता तर रोज सरकार आपल्याला त्या गोष्टीवर माहिती देत आहे का तुम्ही अशा व्यक्तींपासून सावध राहा. हे असे कॉल आल्यास उचलू नका, त्यांना प्रतिसाद देऊ नका. तर आज हे फक्त एक व्यवसायाच्या निमित्ताने त्या गोष्टीत फसले गेले. त्याच्यामुळे त्यांना भोळ्या भाबड्या आणि ग्रामीण भागातल्या त्याच्यामुळं त्यांना समजलं नाही का पुढचा माणूस काय करतो आहे. तर माझी एक इकडं सगळ्या नागरिकांना एक अशी विनंती आहे का असे कॉल तुम्हाला पण येत असतील तर कृपया बँकेशिवाय कुणालाही आपल्या पर्सनल इन्फॉर्मेशन, बँकेची इन्फॉर्मेशन कुणालाही प्रोव्हाइड करू नका किंवा कुणालाही देऊ नका ती इन्फॉर्मेशन. आपण ह्या गोष्टीपासून कसं सावध राहता येईल ते आधी बघा. आज हे फसलेत तर तुम्ही फसू नका अशी मी सगळ्यांना एक कळकळीची विनंती करतो. या संदर्भात कुठं तक्रार वगैरे केली आहे का काही? आम्ही सायबर क्राईमला यांनी एक दुपारी तक्रार ती टाकलेली आहे. सायबर क्राईमवाल्यांनी त्यांचा रिपोर्ट लिहून घेतला आहे. आता ते त्यांची पुढची कारवाई चालू आहे. सर्वसामान्यांची विविध पद्धतीनं ऑनलाईन फसवणूक होत असताना आता व्यावसायिकांनाही फसवण्याचं मोठं रॅकेट सुरू झालंय. त्यामुळे सर्वसामान्यांसह व्यावसायिकांनीही अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये आणि कुणालाही आपली वैयक्तिक माहिती देऊ नये, हेच महत्त्वाचं आहे. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.